झरी जामणी तालुक्यातील जो आदिवासी बहुल भाग आहे या भागामध्ये पोचलेलो हे अडकुली हे गाव आहे आणि या गावात पोचल्यानंतर सगळे इथे जे जमलेले आहेत ते शेतकरी आहेत आणि जे शेतकरी कशासाठी जमलेले आहेत ते याबद्दल तर काटकर साहेब तुम्ही सांगा की इकडे सगळे शेतकरी इथं का जमलेले आहेत। वणी तालुक्यामधून 3 तालुके निर्माण झाले, वणी, मारेगाव आणि झरी जामणी। परंतु झरी जामणी तालुका हा विकासापासून कोसो दूर आहे। तो प्रत्यक्षात आपण इथे येऊन जर परिस्थिती पाहिली तर शेतकरी हवालदिल आहे। शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही। आज सोयाबीन काय भाव आहे आणि तेल काय भाव आहे ही जर परिस्थिती आपण पाहिली तर आपल्याला सरकारमध्ये चेंजेस करायचं आहे आणि संजय भाऊ देरकर यांच्या पाठीशी ताकदीने उभं राहून त्यांना निवडून द्यायचं आहे। संजय भाऊ देरकर यांच्याच पाठीशी तुम्ही का उभे आहात? याचं कारण असं आहे की जवळपास 3 पंचवर्ष ते उभे आहेत आणि ते पडलेत, परंतु आता तिन्ही पक्षाची युती असल्यामुळे आणि ते एक निर्भय असं नेतृत्व असल्यामुळे आम्हाला त्यांच्या पाठीशी राहायचं आहे। नाही, जरूर तुम्ही त्यांच्या पाठीशी राहा, पण आजपर्यंत जो बीजेपीचा आमदार होता त्यांनी काहीच विकास केला नाही का? 10 वर्षामध्ये आमच्या झरी जामणी तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही। अर्धवट रोड राहिलेले आहे, अर्धा रोड झाला आणि अर्धवट तसाच आहे। त्यामुळे आमची नाराजी आहे। आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या बाबतीत या आमदारांनी काहीच काम नाही केलं। आरोग्याच्या दृष्टीने मागे आहे तालुका, मागे आहे। धन्यवाद सर। आम्ही यांच्या गावामध्ये आलो आणि गावामध्ये आल्यानंतर जे या भागाचे आमदार होते या आमदारावर सगळी जनता इथे नाराज आहे। यांनी शेतकऱ्याचे प्रश्न मांडले नाही, शिक्षणाच्या बाबतीत काम केलं नाही, आरोग्याच्या बाबतीत काम केलं नाही। त्याच्यामुळे हा सगळा जो जनसमुदाय दिसून आला। तुम्ही सुद्धा कोणाला मतदान करणार? मशालला तुम्ही सुद्धा कोणाला मतदान करणार? तुम्ही सुद्धा कोणाला मतदान करणार? ते बोलणार मशालला। मशाल। धन्यवाद।